उन्हाळ्याच्या दिवसात मागल्या वर्षी पाऊस पण खूप कमी पडलाय आणि यंदा पाण्याची टंचाई पण खूप भासते. तर आम्ही आलो आज कांद्यामध्ये. तर ह्या गावची होती यात्रा, त्यामुळे त्या यात्रेआधी आम्हाला हे बोर रिपेअर करून द्यायचं आहे. तर रात्री इथे छोटासा ऍक्सिडेंट झालता. ह्या बोरवरती कोणतरी चुकून ट्रॅक्टर घातला होता. ऍक्सिडेंटमुळे हे बोर आता अडकलेला आहे. बोरमध्ये काहीतरी नक्कीच दगड वगैरे अडकलेले आहेत. तरी अशी अवस्था आहे पहिल्या पाईपची झालेली. माणसांच्या ताकदीवर हे अडकलेलं बोर काढणं खूप मुश्किल होतं. शेवटी आम्हाला JCBची मदत घ्यावीच लागली. जवळपास 10 ते 15 पाईप असतील असा आमचा अंदाज होता. तर अशा ह्या व्यवस्थित पाईपावर अडकलेल्या काढणं जरा आमच्यासाठी कठीणच होतं, पण त्याला काही पर्याय नव्हता. एकदा काम घेतलं ते व्यवस्थित पूर्ण करून देणं ही आमची जबाबदारी होती. जवळजवळ अर्धा ते 1 तास आम्हाला फक्त पाईपावरती काढण्यातच गेला. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं होतं की पाऊस काळ कमी असल्यामुळे पाणी सर्वांनी आपण जपूनच वापरलं पाहिजे. आणि काही ठिकाणी तर प्यायचे पाण्याचे पण वांदे आहेत, त्यामुळे जिथं पाणी उपलब्ध आहे त्या पाण्याचा आदर करा, कारण देव एकदा घेऊन पण बघेल आणि देऊन पण बघेल. तर भेटू आपण लवकरच. सेव्ह वॉटर अँड सेव्ह लाईफ. धन्यवाद.